नमस्कार. आज मी पाटील सरांच्या नाट्य समीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील झुलवा एक नाट्य अवलोकन या प्रकरणातील मी पाडलेला चौथा आणि शेवटचा भाग वाचतोय. बदलते शब्दरूप आणि बदलती रंगसंहिता. झुलवाच्या रंगप्रयोगाची शब्दरूप नाट्यसंहिता ठेवलेली नाही असे समजते. लोकनाट्याची परंपरा राखण्याचा हा प्रयत्न दिसतो. प्रत्येक रंगप्रयोग हा शक्यतर शब्दरंगांसह नवा व्हावा ही त्यामागील अपेक्षा. नाट्यकथेचा गाभा कायम ठेवून प्रेक्षक, प्रेक्षकालय, स्थल, काल आदी सर्व लक्षात घेऊन अगोदरचे प्रयोग आणि येत असणाऱ्या सूचना लक्षात घेत निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते यांनी घ्यावयाचे उत्स्फूर्त किंवा चिंतनमूल शब्द स्वातंत्र्य, संवाद स्वातंत्र्य आणि त्यातून अभिनेत्यांच्या नव्या चैतन्यमय अभिनयासहित भरावयाचे नवे रंग अशी भूमिका या बदलत्या रंगसंहितेच्या पाठीमागे असू शकते. झुलवाच्या रंगप्रयोगात बदलते रंगरूप हे फार घडत नसले तरी मूळ लिखित नाट्यसंहिता अनुपलब्ध ठेवून त्या भूमिकेचा स्वीकार केल्याचे मात्र आढळून येते. नाट्यविचारांमध्ये याबाबतचे एक वेगळे समर्थन मांडण्यात येते. नाट्याचे माध्यम केवळ शब्द नाही. नेपथ्य, प्रकाश, रंगभूषा, अभिनय आदी सर्व रंगमाध्यमे आणि शब्दमाध्यमे या सर्वांच्या कलात्मक संघटनेतून रंगप्रयोगाला पूर्णत्व लाभत असतं. आणि खरोखरी अक्षरातीत, शब्दातीत असे नाट्य असूही शकते. इतर कला क्षेत्रातील उदाहरण द्यावयाचे झाले तर प्रारंभीचे मूक चित्रपट हे देता येईल. ही दृश्यकला श्रेष्ठ असे स्वीकारून बोलपट नकोतच ही व्ही. शांताराम यांची एकेकाळी घेतलेली भूमिका प्रसिद्ध आहे. चार्ली चॅप्लिनचे मूकनाट्य तर अजरामर होऊन राहिले आहे. आणि कथ्थक नृत्याचा आत्मा तर शब्दातीत कथानाट्य असाच असतो. झुलवाच्याही एका प्रयोगाची हकीकत अशीच आहे. कलकत्ता येथे रंगभूमीवरील बंगाली भाषिक प्रेक्षकांसमोरील झुलवाचा हा प्रयोग, नाट्यप्रयोग संपताच सर्व प्रेक्षकांनी उत्स्फूर्त उभे राहून केलेला टाळ्यांचा कडकडाट कित्येक मिनिटे थांबतच नव्हता. ही पावती भाषा, संवाद यांच्या पलीकडच्या रंगप्रयोगातील आशयवाहक नाट्यमाध्यमांच्या संघटनेला मिळू शकते असे म्हणावे लागते. आणि शब्दरंगासहित बदलती रंगसंहिता या भूमिकेला समर्थन मिळू शकतं. तरीही नाटककारांच्या प्रतिभेचा स्पर्श असलेले नाट्यसंवाद आणि अभिनेत्यांचे उत्स्फूर्त संवाद यामध्ये मूलभूत अंतर असते हेही स्पष्ट आहे. अभिनेत्यांजवळ अभिनय प्रतिभा असते, त्यांच्याजवळ नाट्यलेखन प्रतिभा नसते. त्यामुळेच माझ्या ताजमहालाला तुझ्या विटा नको अशी आचार्य अत्रे यांनी एका विनोदी नटाकडे भिरकावलेली वीट प्रसिद्ध आहे. अनेक संभोगर्भ कल्पनाचित्रांची, जीवनार्थांची, सौंदर्यपूर्ण ध्वनिवलयांची क्षमता असलेली नाट्यसंहिता ही मधूनच कला सुंदर रंगप्रयोग बहरावायचा असतो. हेही खरेच की लेखन प्रतिभा, दिग्दर्शन प्रतिभा, अभिनय प्रतिभा आदींच्या सहसर्जनातूनच नाट्याला पूर्णता लाभत असते. झुलवाच्या मोठ्या संख्येचा अभिनेता संच, त्या संचातील सर्वांना दीर्घकाळ चैतन्यमयतेनं एकत्रित राखण्यासाठी तेचपेक्षा शब्दरंगासहितची बदलती रंगसंहिता यांच्यात अपेक्षित सर्जन, नवचैतन्य निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल अशी या पाठीमागची भूमिका असल्याचे समजते. ब्रेश्टची नाट्यसृष्टी अशा बदलत्या रंगसंहितेचा कृतिशील पुरस्कार करणारी असल्याचे सांगण्यात येते. पण मूळ लिखित नाट्यसंहिताच उपलब्ध न ठेवल्याने नव्या रंगसंहितेत शब्दरंगासहितचे किती बदल होत राहतात हे समजणे कठीण होते. काही रंगप्रयोगांच्या स्मृतिसंचित रूपांच्या आधारे मात्र असे सांगता येईल की भूमिका काहीही असली तरी येथे शब्दरंग आणि रंगसंहिता यामध्ये लक्षणीय बदल होत असल्याचे आढळून येत नाहीत. त्यामुळे अशा बदलांनी रंगप्रयोगाच्या श्रीमंतीत किती भर पडते
किंवा तिला किती बाधा निर्माण होते याबद्दलचे निर्णय करता येण्यासारखे नाही. झुलवाची नाट्यभाषा. वरील विवेचनातून झुलवाच्या भाषा रूपाबद्दल लिहिणे ओघानेच येते. ही भाषा बहुपेडी आहे. एकट्या जगनीचेच उदाहरण घेतले तरी या बहुपेडीपणीचा प्रत्यय येतो. 1. शाळेतील पुस्तकांतून शिकत असणारी ग्रांथिक संस्कारित भाषा. तिच्या रक्ताच्या माणसांकडून आलेली तिच्या हाडामांसाची गावरान भाषा. तिचे स्वप्ननिर्भर मनोगत बोलणारी काव्यगीत भाषा. इतरांचा उदे समूह जल्लोष होत असताना जगनीची आतून ओढलेली खाटीक खाण्याकडे जाणाऱ्या कोकराच्या उदेची करुण आर्त भाषा. अशी ही शब्दचिन्हांची भाषा. 2. केवळ चालणे, धावणे, डोलणे, बसणे, उठणे, पडणे, थरारणे अशी गती मूक भाषा. हसणे, रडणे, बघणे, रागावणे अशी मूक भाषा. ताल सूर यांची साथ येत पदन्यास करणारी तिची नर्तन भाषा. कधी तिच्यात जोश ओतणारी तालवाद्य भाषा तर कधी तिच्यात हळुवार तरलता पेरणारी स्वरलयींची भाषा. तिला उमजणारी येलूपब्याच्या कामभोगाची ध्वनित अंधार भाषा. अशी ही अभाषिक चिन्हांची भाषा. झुलवाच्या भाषेतील बहुपेडीपणाला वरील प्रकारचे भाषिक अभाषिक असे मुख्य 2 पेड आढळून येतात. या भाषेच्या प्रत्येक पदराला नाट्यकार्य आहे. कोणत्या भावाला, कोणत्या अनुभवाला, कोणत्या घटनेला, कोणत्या नाट्यार्थाला कोणती भाषा याबाबतचे नाट्यभान राखले गेले आहे. शृंगार मिलनाला स्मितहास्याने फुलणारी काव्यात्मक नृत्य भाषा. झुलवा आश्वासनाला आमोशाच्या रातीला एक चांदणी लुकलुकली अशी धावती शब्दमाला गुंफणारी गीतभाषा. मला शिकायचंय, मास्तरीन नर्स व्हायचंय अशा पांढरपेशी स्वप्नाला पांढरपेशी ग्रांथिक भाषा. तिच्या अटळ पर्यवसनाला मला जोगतीन बनवा अशी तिच्या हाडामासाची गावरान भाषा. तिच्यावर 5 गुंडांचा बलात्कार, त्याला आक्रोश आकांताची भाषा. नंतर उरी कंबरी वाकून फुटलेली पुरत्या सत्यानाशाची भाषा आणि अखेरचे तिचे बंड, त्या प्रलयंकार तांडव भाषा. झुलवातील नाट्य भाषेचे हे बहुपेडी रूप केवळ विविधतेने लेणे असा चुकूनही प्रत्यय देत नसते, तर येथील विश्व, येथील माणसे आणि नाट्यार्थ या सर्वांचे चैतन्यमय प्रकटन करण्याचे नाट्यकार्य ही भाषा करत असते. 4 शब्द अभिनेत्यांबद्दल. पहिल्या अंकाच्या शेवटी मला जोगतीन बनवा अशी यल्लम्माला शरणागती आणि दुसऱ्या अंकाच्या शेवटी आ यल्लम्माचा येळकोट असा पूर्ण विरोधी लय साधणारे व तसा प्रत्यय देणारे हे नाटक. त्यातील विरोध, संघर्ष, जीवनसत्व साऱ्याचाच नाट्यात्मक प्रत्यय देणारे उगवते तरुण अभिनेते यांच्याबद्दल वेगळे काय लिहावयाचे. सूत्रधार, गायक, वाद्यवृंदांसहितच्या सुमारे 25 अभिनेत्यांची नाट्यार्थाशी होणारी एकरूपता, प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे अस्तित्व नाट्यार्थातच विलीन करून टाकणारी अशी तेव्हा संपूर्ण रंगप्रयोगाबद्दल लिहिणे म्हणजे वस्तुतः त्यांच्याबद्दलचेही लिहिणे झालेच. तरी पण 2-4 नोंदी आवश्यक. प्रथमच मराठी रंगभूमीवर अर्धनारी नटेश्वर व सयाजी शिंदे या दोहोंचा एकमेकांच्या हातात हात घालून होणारा असा वेगळा प्रवेश स्तिमित करणारा. अमृते आणि केंद्रेबाई या खऱ्याखुऱ्या जोगतिणींचा प्रत्यय देण्यात पूर्णपणे समर्थ ठरतात. मुंबईच्या राजाबाई टॉवरच्या वेश्येचा तोरा आणि फोरास रोडवरून आणलेली तिच्याच शरीराची दुर्दशा अशा 2 रूपात येणारी आशा शेलारची अभिनय प्रज्ञा तिचे भविष्य निश्चित करणारी. जिज्ञासा, प्रीती, कारुण्य, शारण्य, वात्सल्य, आकांत, रुद्रता अशी जगनीच्या जीवन प्रवासातील विविध भावरूपे समर्थपणे प्रकट करणारी आदिती देशपांडे म्हणजे तर या रंगप्रयोगाची आदिशक्ती ठरते. झुलवाची परिणामकारकता 1 मूल्य. मिथ्या ईश्वर कल्पनेचे भंजन आणि मानवी कर्तृत्वाचा साक्षात्कार या जीवनसत्वाचा संस्कार हा झुलवा या कलाकृतीचा परिणाम.
हे परिणाम मूल्य हे तिचे बलस्थान आहे. सर्वसाधारणरित्या साहित्यकृतीचे हे परिणाम मूल्य यावर सौंदर्येतर किंवा कालबाह्य गोष्ट असा शिक्का मारून एक बाह्य हिणकस भाग अशा तुच्छता वृत्तीने परिणाम मूल्य मोडतीत काढण्याची एक समीक्षा वृत्ती आहे. पण झुलवासारख्या कलाकृतीचे तेच तर बलस्थान ठरत असल्याने या गोष्टीची संदर्भापुरती चर्चा येथे अत्यावश्यक. माणसाचा जीवन प्रवास म्हणजे तिच्या बीइंगचे बिकमिंगमध्ये सतत रूपांतर होत असलेला प्रवास. त्याच्या स्वायत्त आणि अनुवांशिकतेने आणलेल्या अशा जीवन अंशावर नैसर्गिक आणि मानवनिर्मित एन्व्हायरमेंटच्या परिणामाने देवाणघेवाणीने त्यांच्यात परिवर्तन घडते. जीवन प्रवासातील त्यांचे होणे घडत असते. नैसर्गिक, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक या सर्वच गोष्टींच्या परिणामाने त्याचे होणे घडत असते. साहित्य ही जीवनदर्शी कला आहे. ती मधून सामाजिक, धार्मिक, नैतिक आदी साऱ्याच सांस्कृतिक मूल्यांचा आविष्कार होत असतो. त्यामुळे साहित्य कलेचा आपल्या होण्यातील वाटा लक्षणीय स्वरूपाचा असतो. ती वास्तवातून आपल्याला बाहेर काढते. काही तास आपला वास्तव जीवन प्रवास थांबवते आणि एक वेगळा कला प्रवास घडवते. येथे वेगळ्या पातळीवरून आपले होणे घडतच असते, चालूच असते. किंबहुना हे येथील होणे अधिक प्रभावशाली असते, कारण कलेच्या ठिकाणी असणारे कलामूल्य, सौंदर्यमूल्य हे कलागत जीवन मूल्यांना अधिक कार्यक्षम, परिणामकारक व सामर्थ्यशाली बनवित असते. सौंदर्यमूल्य हे कलाकृतीतील या सौंदर्येतर जीवनमूल्यांना प्रत्यक्षातील जीवनमूल्यांपासून अलग करते. त्याची एकजिनसी संघटना करून त्यांना सामर्थ्यशाली बनवते आणि पुन्हा कलेद्वारा समाजातील प्रत्यक्ष जीवनमूल्यांबरोबर नवा संबंध जोडते. सौंदर्यमूल्यांबरोबर देवघेव करणारी ही कलागत सौंदर्येतर जीवनमूल्ये अधिक बलशाली बनवून रसिकांवर व समाजमानसावर आपला प्रभाव गाजवतात. आस्वाद घेणाऱ्या रसिकांच्या जाणीवेत प्रसंगी परिवर्तन घडवतात. अशी ही कलाकृतीची ताकद असते आणि असे हे रसिकतेचे नवे होणे असते. कलामूल्यांच्या अंगाने, रससिद्धीच्या अंगाने धनव्यर्थ कलानंद, विश्रांतिकारणी अवस्था, सौंदर्य निर्मिती, कॅथार्सिस, सिनेएस्थॅसिस अशा परिभाषेत या होण्याचे वर्णन केले जाते आणि सौंदर्येतर मूल्यांच्या अंगाने जीवनार्थ, जीवन जाणीव, जीवन संस्कार, जीवन साक्षात्कार, भाव आकलन अशा परिभाषेत या होण्याचे वर्णन केले जाते. मार्क्सवादी, अस्तित्ववादी, गांधीवादी, पापपुण्यापलीकडील आदी दृष्टिकोन व संवेदनशीलता समृद्ध होणे, अस्वस्थ होणे, निरामय शांती लाभणे, नीती, समता, बंधुता, स्वातंत्र्य, विद्रोह आदी मूल्ये याचा विचार या दुसऱ्या होण्याच्या संदर्भात केला जातो. साहित्यकृतीचा हा असा दुहेरी संबंध आपल्या होण्याशी असतो. पहिल्या संबंधाने ब्रह्मा स्वाद सहोदर आनंद असे श्रेष्ठ आनंदमय होणे होत असते, तर नोराने धाडकन ढकललेल्या दरवाजाच्या आवाजाने साऱ्या युरोप खंडातील नवरेशाहीच्या घरांच्या दारे भिंती हादरल्या अशा शब्दात दुसऱ्या होण्याचे वर्णन केले जाते. आज कलाकृतीतील या दोन्ही प्रकारच्या शक्तीमुळे तिला महान कलाकृती असे अभिधान प्राप्त होत असते. हे लक्षात घेतले तर परिणामकारकता या मूल्याला कलाबाह्य, हिणकस अशा तुच्छता वृत्तीने बाजूला ठेवणे अशक्यप्राय होऊन बसते. साहित्यकृतीतील एक शब्द, नाद, प्रतिमा, प्रतीके, भावानुभव, लय आदींचे सुसंगत एकात्म संघटन या कलारूपाबरोबरच दोन तिच्यातील तरल खोलवरचे अनंत पदरांच्या व्यामिश्र अनुभवांचे थर या जीवनसत्वाबरोबरच तीन तिच्या रसिकतेच्या होण्याशी संबंधित असलेल्या सौंदर्य मूल्यांचा आणि जीवन मूल्यांचा विचार एकत्रितपणे करूनच साहित्यकृतीचे वर्म आपल्या हाती लागणे शक्य होते. झुलवासारख्या कलाकृतीचे स्फोटक जीवनसत्व हेच बलस्थान असल्याने तिच्या परिणाम मूल्याचे भान समीक्षा वृत्तीत असलेच पाहिजे. मात्र याबाबत प्रेक्षकांबद्दलचा एक विलक्षण अनुभव.
या नाटकात देवतांच्या मूर्ती फेकून देणाऱ्या जगनीचा, तिच्या मूर्तीभंजनाचा, तिच्यातील मानवी कर्तृत्वाच्या साक्षात्काराचा, या परिणाम मूल्यांचा मनोमनी स्वीकार करणारा प्रेक्षक रवींद्र नाट्य मंदिराच्या बाहेर पडून सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लावतो आणि आपल्या प्रमोशन इत्यादीसाठी त्याची प्रार्थना करतो. या विरोधाभासाचा अर्थ कसा लावायचा? कलेचे जग आणि वास्तवाचे जग ही दोन भिन्न जगे. पहिल्या जगातील अनुभवाचा दुःख होणे, गंभीर होणे, अस्वस्थ होणे, अवाक होणे, तेथील नाट्य भिडणे, तेथील सारे पटणे, या गोष्टींचा दुसऱ्या वास्तव जगातील अनुभवांवर परिणाम झालाच पाहिजे असे काही नाही. वास्तवातील पारंपरिक पक्क्या श्रद्धांवर या कलांतर्गत 3 तासांच्या अनुभवांचा परिणाम झालाच पाहिजे असे काही नाही. त्या 3 तासात जे घडले ते अटळ, तर्कसंगत, सुसंगत, अपरिहार्य, कारण कार्यसूत्रानुसार पटणारे. पण आता आपण वास्तव जगात आलो आहोत. तेथील मनात हजारो वर्षांपूर्वीच्या आनुवांशिक रक्तप्रवाहातून आलेल्या श्रद्धेची ही बीजे खोल रुजलेली, त्यावर कलाकृती अंतर्गत अशा अगदी प्रलयंकार तांडवाचाही परिणाम होऊन व्हावयाचा किती. आपण पाहिले ते नाटक होते आणि आपण जगावायचे ते वास्तव जीवन. असले प्रेक्षक पाहिल्यानंतर अशा ठिकाणी असेही निबर विश्लेषण करणे आपल्या माथी येते आणि मूळ वेगळ्या संदर्भातील काव्यपंक्ती येथे वेगळ्या अर्थाने समोर येतात. युगामागुनी चालली रे युगेही, अजूनही चालतोची वाट. मानवी संस्कृतीच्या इतिहासात अशा स्फोटक जीवनसत्वाला, अशा जीवनमूल्यांना व्यक्तीच्या जीवन प्रवासातील वाटेवर प्रत्यक्ष जन्म घेण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागते. झुलवासारख्या कलाकृती या वाटेवरील छोटे मोठे माइलस्टोन्स नक्कीच ठरत असतात. या लेखासाठी संदर्भ वापरलेत: 1. प्राध्यापक गंगाधर पाटील, कवितेचे अस्तित्वरूप, समीक्षेची नवी रूपे. 2. प्राध्यापक गंगाधर पाटील, कथात्म अवकाश आणि प्रदेश, अनुष्ठुप, मे जून 91. 3. प्राध्यापक गंगाधर पाटील, साहित्याची महानता, अनुष्ठुप, जुलै ऑगस्ट 90. इथे हा 4था भाग संपतोय. यापुढे 15 दिवस जरा बाहेर असल्याने पाटील सरांचं ह्या पुस्तकाचं वाचन होईल की नाही माहिती नाही. काही दुसरं कलापूर्ण टाकता येईल की नाही तेही नीट सांगता येत नाही. नाहीच टाकता आलं तर 24 सप्टेंबरपासून पुन्हा पाटील सरांच्या पुस्तक वाचनाला हजर होईल. धन्यवाद.